दरम्यान काँग्रेसनं नीटचे पेपर फुटण्याच्या प्रकरणामध्ये आंदोलन करायला घेतलंय। काँग्रेसची युवक आघाडी या प्रकरणी रस्त्यावर उतरली आहे। पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून नीटचा पेपर फुटलाय त्या विरोधात भूमिका घेण्यात आली। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत का होईना पण काँग्रेस आंदोलन करताना दिसतेय। काँग्रेसच्याकडून करण्यात आलेल्या या आंदोलनात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत असतानाच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। या एकूणच आंदोलनात 15 ते 20 कार्यकर्ते युवक काँग्रेसच्या वतीने सहभागी झाले होते। जे सरकार परीक्षा सुरक्षित ठेवू शकत नाही, जे सरकार विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवू शकत नाही, त्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत। लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्याऐवजी त्यांनी आता विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या भविष्यावर, या देशाच्या युवकांवर त्यांनी बुलडोजर चालवण्याचं काम केलेलं आहे। वारंवार त्याच कंपन्या, वारंवार त्याच घटना घडतायत त्या शिक्षण मंत्र्यांच्या ह्याच्यात। त्यामुळे राजीनामा देण्यासाठी म्हणजे यांना लाज वाटते। वारंवार आमची तीच मागणी होती, परंतु यांना कसली जावडी, फक्त पैसे, टक्केवारी, टेंडर याच्यातच तेच कॉन्ट्रॅक्ट कंपन्या ते दिलं जातं आणि त्यामुळे ह्या घटना वारंवार घडतात। आता आपण बघितलं असेल पोलीस भरतीमध्ये सुद्धा 82 पेपर म्हणजे 82 मार्क एकाच कंपनीच्या ह्याच्यातनं निघतं, एकाच क्लासेसच्या ह्याच्यातून निघतंय। तर हे एक्झाम आणि ज्या परीक्षा होत आहेत त्या क्लासेस सेंट्रिक होत आहेत। काही क्लासेस सोबत म्हणजे विद्यार्थी सेंट्रिक नसताना हे क्लासेस सेंट्रिक हे केलं जात आहे।